नागपूर शहरातील लकडंगस पोलिसांनी जबरी चोरीच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अवघ्या 6 तासात छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या प्रकरणात 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे। पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट। 13 जूनच्या रात्री कुलदीप किशन सिंग ठाकूर हे धरमपेठ येथे जाण्यासाठी मॅक्सी रिक्षामध्ये बसले होते। यावेळी 3 आरोपींनी संगनमत करून त्यांना मालधक्का रोड परिसरातील इतवारी रेल्वे पटरीजवळ नेले। तेथे आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांड्याने मारहाण करत भयभीत केले आणि त्यांचा मोबाईल फोन तसेच रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली। या प्रकरणी लकडंगस पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केलाय। अवघ्या 6 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख वसीम शेख हाशिम, निलेश संतोष मंडोळे आणि शेख वसीम उर्फ अकम मोहम्मद रफीक यांचा समावेश आहे। सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे 1 लाख रुपये किमतीचा इलेक्ट्रिक ऑटो जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। या कारवाईमुळे लकडंगस पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपास कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी फिर्यादी दिनांक 13 जून 2026 रोजी पोलीस स्टेशनला आले। फिर्यादीचं नाव आहे कुलदीप किशन सिंग ठाकूर, वय 24 वर्ष, धरमपेठ या ठिकाणी राहणारे आहेत। हे इतवारी या ठिकाणी आले असता इतवारी भागात यांनी एक ई रिक्षा केलेला आहे। इतवारी रेल्वे पटरी या भागात असताना त्यांना 3 अनोळखी व्यक्तींनी आपल्या रिक्षामध्ये घेऊन गेले आणि रिक्षामध्ये घेऊन जाऊन एका गल्लीमध्ये त्यांना पैशाची मागणी केली व त्यांचा मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला। त्यानंतर त्यांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली, अशी रिपोर्ट पोलीस स्टेशनला कुलदीप सिंग यांनी दिली। त्यावर त्वरित DB पथक व वरिष्ठांना माहिती देण्यात आली। घटनाच ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ती मोडस जी आहे ती आणि जुळते मिळते आरोपी यावर DB पथकाने चांगली कामगिरी केली आणि जे 3 अनोळखी इसम होते त्या तिघांचाही शोध घेतला। त्यामध्ये शेख वसीम शेख हासिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, जो यशोधरानगर येथील आहे। त्यानंतर दुसरा आरोपी निलेश मेंढोळे हा शांतीनगर पोलीस स्टेशनमधील आरोपी आहे। शेख वसीम उर्फ अकरम मोहम्मद रफीक, वय 38 वर्ष, टिमकी तहसील पोलीस स्टेशन, असे 3ही आरोपी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन जे आहेत त्यांना पोलीस ठाणे लकडगंज यांनी अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे। यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेला ई रिक्षा किंमत 1 लाख रुपये, तसेच जे पैसे हिसकावलेले होते ते आणि मोबाईल अशा वस्तू संपूर्ण 100% मुद्देमाल गुन्ह्यामध्ये रिकव्हर करण्यात आलेला आहे। जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याच्या अवघ्या 6 तासात छडा लावत 3 आरोपींना जेरबंद करणे आणि गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करणे ही लकडंगस पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे। या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांनीही पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे।